नमस्ते, मी अंजली आकळे. आपण पाहत आहोत ज्ञानराज टीव्ही मराठी. सध्या आम्ही आता बसापवाडी तलावला ज्या गेटवरनं कॅनालचं म्हैसाळचं पाणी सोडलं जातं त्या दहाडलेवाडी हद्दीमध्ये त्या गेटवर कॅनालवर इथली परिस्थिती बघण्यासाठी थांबलो आहे. तर सध्या इथं जे बसापवाडीला तलावमध्ये जाणारा जी गेट आहे ह्यो गेट काढून वर टाकलेला आहे आणि ह्या गेटच्या ठिकाणी जो मोठी लोखंडी प्लेट वेल्डिंग मारून बसापवाडीमध्ये जाणारं पाणी कायमस्वरूपी बंद केलेलं दिसतं. तर हा विषय असा आहे, बसापवाडी तलावमधून डोरली, अंकले, बसापवाडी, येरळी, मोगामवाडी ह्या 5 गावच्या पिण्याच्या पाण्याची स्कीम आहे. आणि हे जर आत्ता सध्या उन्हाळ्याचा अतिशय तीव्र उन्हाळा आहे आणि ह्यावेळी जर त्या बसापवाडी तलावमध्ये पाणी सोडलं नाही तर भविष्यामध्ये ह्या तलावमधलं पूर्वी जसं 2002ला पूर्ण तलाव आटला आणि ह्यो तलाव आटल्यानंतर 9 वर्षे 2009पर्यंत ह्या तलावमध्ये वडापात्रात सुद्धा पाणी आलं नाही. त्यावेळी म्हैसाळचं ह्या गेटमधनं पाणी सोडून सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीमचं सगळ्यांना पाणी जात होतं. आणि जर समजा हे गेट दुरुस्त करून आता सध्या पाणी सोडलं नाही आणि पावसाची परिस्थिती जर भविष्यात बिकट झाली तर ह्या 5-6 गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. तरी पिण्याच्या पाण्याचा तसंच जनावरांच्या पाण्याचा तसंच जवळपास डोरली, अंकले, येरळी, मोगामवाडी, बसापवाडी, कोकळं, कुडनूर, शिंगणापूर ह्या गावच्या शेतीचाही प्रश्न उद्भवू शकतो. हजारो कुटुंब ह्या तलावामध्ये जर पाणी सोडलं नाही तर हजारो कुटुंबावर पाण्याचा घाला येऊ शकतो. तरी त्वरित त्या म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर, कवटेमंकाळ तालुक्याचे आमदार रोहितदादा, ह्या जिल्ह्याचे खासदार ह्या जिल्ह्याचे खासदार विशाल दादा ह्यांनी ह्या 10-12 गावच्या पाण्याचा विषय सोडवण्यासाठी त्वरित हे गेट घालायला लावून म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्या आणि बसापवाडी तलावामध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था करावी. आता ही किती महिने झालं ही जी कॅनल बंद आहे? हे जे आवर्तन चालू झालं चालू वर्षीचं चालू होण्याच्या अगोदर हे दरवाजा काढून टाकलाय. मला वाटतं जानेवारीमध्ये आवर्तन चालू झालं, त्याच्या अगोदर आवर्तन बंद असताना काढून टाकलंय. त्या आज तागायत बंद आहे. पण आता सध्या काढून टाकून इथे वेल्डिंग केलेलं आहे. हो, ह्याचा काय अर्थ? ह्याचा आता अर्थ पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांना विचारून हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता सध्या तरी हे बसापवाडी तलावामध्ये जाणारं पाणी बंद केलं असाच अर्थ वाटतोय. आता सध्या पाण्याचं स्रोत वरून आता कमी होत चाललेलं आहे. आता जरी दुरुस्त केलं तर ती पाणी पुढं मुबलक पाणी पुरवठा होईल का? नाही, त्यांनी जर आता ही तात्काळ दुरुस्ती केली तर चालू आवर्तामध्ये पाणी पुरवठा होऊ शकेल. आणि ह्याला जर दिरंगाई लावली तर बसापवाडी तलाव
आटण्याच्या मार्गावर आहे. मी आता सध्या बसापवाडी तलावावर असून ह्याच्या अगोदर बसापवाडीमध्ये तलावामध्ये पाणी सोडण्याचं जी ढालेवाडीमध्ये गेट आहे त्या गेटची पाहणी केली आणि पाहणी करून तिथली परिस्थिती बघून बसापवाडी तलावावर आलो आहे. आणि इथं जर प्रत्यक्ष पाहिलं तर तलावामधली पाण्याची पातळी जी आहे ती अतिशय कमी झालेली आहे. साधारणपणे तलावामध्ये एक 20% पाणीसाठा सध्या उपलब्ध दिसतोय. पण ह्या तलावावर डफळापूरसारख्या मोठ्या गावाची पिण्याच्या पाण्याची स्कीम आहे. अंकलेची ह्याच तलावामधून चालू स्कीम जी चालू होणार आहे ती ह्याच्यातूनच आहे. बसापवाडीची पिण्याच्या पाण्याची स्कीम ह्या तलावामधूनच आहे. मोगामवाडीची ह्या तलावामधून आहे. त्याच्यानंतर येरळीची सुद्धा ह्या तलावामधनंच पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. डोरलीची सुद्धा ह्या तलावामधनंच पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. तरी ही 5-6 गावं पिण्याच्या पाण्यासाठी आणि ह्याच्या व्यतिरिक्त शेतीचं आणि जनावरांचं जर पाणी पाहिलं तर अगदी कोकळे, कुडनूर, कर्लाटी, शिंगणापूर ही गावं ह्यावरच अवलंबून असतात. आणि जर ह्या तलावामधला आत्ताचा पाणीसाठा जर बघितला आणि हे जर पाणी कमी झालं तर ह्या सगळ्या गावचा पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा, शेतीचा प्रश्न उद्भवू शकतो. तरी जे ढालेवाडीमधलं गेट आहे हे गेट त्वरित दुरुस्त करून त्याच्यातून बसापवाडी तलावामध्ये पाणी सोडण्याचं नियोजन करावं. आणि ह्यासाठी विशेष करून ह्या जिल्ह्याचे खासदार, जत तालुक्याचे आमदार आणि कवटेमंकाळ तालुक्याचे आमदार ह्या सगळ्यांनी लक्ष देऊन बसापवाडी तलावामध्ये पाणी सोडण्याचं नियोजन करावं आणि अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना तशा सूचना देण्यात याव्या. ह्यांच्यात पाणी किती आहे पायपा सोडली